हॅलो फ्रेंड्स, पृथ्वी फॅशनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सलवारला बॉटम पट्टी कशी अटॅच करायची, बॉटम पट्टीलाच हिंदीमध्ये मोहरी असं देखील म्हणतात, तर ती कशी अटॅच करायची फिनिशिंगने हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे मी जो खालचा जो बॉटमचा पार्ट आहे तो इथे घेतलेला आहे. तर यासाठी आपल्याला बुकरम पट्टी घ्यायची आहे. तर इथे मी बुकरम पट्टी घेतलेली आहे आणि आता हिची जी विड्थ आहे, म्हणजे हिची जी रुंदी आहे ती किती आहे आपण बघायची आहे. तर ही 1 इंच आहे. तर ही बुकरम स्ट्रिप तुम्हाला कुठल्याही जिथे टेलरिंगचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता. आता माझ्याकडे जी बुकरम स्ट्रिप आहे तिची जी रुंदी आहे ती 1 इंच आहे आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन ब्रॉड हवी असेल तर तुम्ही मार्केटमधून ती घेऊन येऊ शकता. आणखीन ब्रॉड असलेली देखील तुम्हाला बुकरम स्ट्रिप मार्केटमध्ये जिथे टेलरिंगचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला अवेलेबल होईल. तर आता ही स्ट्रिप कशी अटॅच करायची हे आपण पाहणार आहोत. बॉटम पट्टीलाच हिंदीमध्ये मोहरी तसेच पोंचा असं देखील म्हणतात. तर सुरुवातीला आपल्याला जेवढी बॉटम पट्टीची जी लेंथ आहे ती मोजून घ्यायची आहे. तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस मेजरमेंट घेतो अंगावरच त्यावेळेसच आपण बॉटम पट्टीचं मेजरमेंट देखील घेतो. तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आता इथे मी सलवारवर तुम्हाला जी बॉटम पट्टी आहे तिची लेंथ मोजून दाखवत आहे. तर ते कुठून ते कुठपर्यंत मोजायची आहे ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे जे दोन्ही टोकं आहेत, जे 2 कोने आहेत, मी दोन्ही बाजूला दोन्ही हातांमध्ये धरलेलं आहे. तर त्या दोन्ही टोकांपासून ते दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला मोजायचं आहे. तर इथे मी चॉकने देखील मार्किंग केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता तुम्ही बघू शकता की माझी संपूर्ण जी लेंथ आहे ती 16 इंच आहे. माझी तयार जी मोहरी आहे ती 13 इंच आहे, म्हणजेच त्याचा अर्ध होतं 6.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर संपूर्ण जी बॉटम आहे ती आपली इथे 16 इंचाची येणार आहे. तर तुमची जेवढी येईल साईजनुसार तेवढी तुम्हाला इथे मोजून घ्यायची आहे. आता इथे मी जी बुकरम स्ट्रीप आहे ती इथे घेतलेली आहे आणि ती देखील आपल्याला इथे मोजून बघायची आहे. आता इथे मी एक पट्टी घेतलेली आहे. तर जेवढी आपली लेंथ आहे तेवढी पट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि ही जी बुकरम स्ट्रीप आहे इथे आपल्याला अटॅच करायची आहे. तर त्याच्या आधी तिची रुंदी किती आहे ती आता इथे आपल्याला बघायची आहे. तर तुम्ही बघू शकता ही 2.25 इंच रुंदीची आहे. कारण माझ्याकडे जी बुकरम स्ट्रीप आहे ती 1 इंच रुंदीची आहे. तर त्यानुसार इथे मी 2.25 इंच रुंदीची फॅब्रिक पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे. तर लक्षात घ्या, जर तुमची जी बुकरम स्ट्रीप आहे ती जर 2 इंच रुंदीची असेल तर तुम्हाला इथे जी फॅब्रिक स्ट्रीप आहे ती तुम्हाला 3 इंच रुंदीची घ्यायची आहे. म्हणजे जेवढी तुमची बुकरम स्ट्रीप आहे त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून तुम्हाला फॅब्रिकची स्ट्रीप रुंदीमध्ये कट करायची आहे. आता ही जी फॅब्रिक स्ट्रीप आपण कट केलेली आहे त्यावर मी इथे सलवारची जी बॉटम आहे ती ठेवलेली आहे. तर आता इथे मी सरळ टेप ठेवून आणि मार्किंग केलं असतं, पण समजायला जे बिगिनर्स आहेत त्यांना सोपं जावं यासाठी मी बॉटम पट्टी ठेवलेली आहे सलवारची. तर आता यानुसार आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर तुम्हाला जर मार्किंग करायचं असेल तर तुम्ही सरळ इथे टेपने मार्किंग केलं तरी हरकत नाही. व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गोष्ट अगदी डीपली एक्सप्लेन करून सांगत आहे, जेणेकरून जे बिगिनर्स आहेत त्यांना समजायला सोपं जाईल. आता बघा, जिथे मार्किंग केलेलं आहे त्या पॉइंट पासून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला जी बुकरम स्ट्रीप आहे ती याच्यावर ठेवायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी सेंटरला ठेवलेलं आहे. मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केलं की जेवढी तुमची बुकरम स्ट्रीप आहे त्याच्यापेक्षा 1 इंच तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे फॅब्रिक स्ट्रीप कट करून रुंदीमध्ये. आता त्यानंतर इथे अर्धा इंचावर मी मार्किंग करत आहे, कारण आपल्याला हा अर्धा इंचाचा फोल्ड द्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धा इंचावर मार्किंग करून आणि लाईन काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरळ इथे अर्धा इंचाचा एक पॉइंट देऊन आणि सरळ जी स्ट्रीप आहे बुकरम स्ट्रीप ती ठेवून आणि शिलाई टाकू शकता. पण जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी आपण अगदी स्टेप बाय स्टेप जात आहोत. तर तुम्ही बघू शकता जी बुकरम स्ट्रीप आहे ही आता आपल्याला ही जी लाईन आपण काढलेली आहे त्या लाईनच्या आउटलाईनवर त्या बुकरम पट्टीची आउटलाईन ठेवायची आहे अशा प्रकारे. आणि जे बाहेरचं जे मार्जिन आहे अर्धा इंचाचं ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि व्यवस्थित फोल्ड करायचा आहे. आणि हा फोल्ड पुढे कंटिन्यू करत आपल्याला शिलाई टाकत जायची आहे. ही आपली दाब शिलाई असणार आहे अर्धा इंचावरची. तर यानुसार आता इथे मी शिलाई टाकून घेणार आहे. शिलाई टाकत असताना अगदी सावकाशपणे शिलाई टाकायची आहे. जी बुकरम स्ट्रीप आहे आपली तिला हलवायचं नाहीये. तर आपली इथे दाब शिलाई टाकून झालेली आहे.
तर तुम्ही बघू शकता की आपलं जे अर्धा इंच आहे ते एका बाजूला इथे कव्हर झालेलं आहे. आपण 1 इंच घेतलेला आहे, जी बुकरम स्ट्रिप आहे त्यापेक्षा. तर आपलं अर्धा इंच इथे गेलेलं आहे आणि अर्धा इंच आपल्याला या बाजूला सोडायचं आहे. तर माझं हे पाऊण इंच आहे, म्हणजेच 0.75 इंच आहे. अर्धा इंचापेक्षा 2 पॉइंट जास्त आहे. तर मला हे थोडंसं इथे कट करावं लागेल, अगदी क्वार्टर इंच. तर मी ते अर्धा इंच होईल याप्रमाणे जेवढं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथे मी कट करून घेणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेवढी तुमची बुकरम स्ट्रिप आहे त्यापेक्षा तुम्हाला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. तर इथे मी 2.25 इंच घेतलं होतं. तर मला 2.25 इंच म्हणजेच ते जे पाव इंच आहे ते इथे मी कट करून घेत आहे. तर मला फक्त अर्धा इंच आपलं एका बाजूला कव्हर झालेलं आहे आणि अर्धा इंच आपण शिलाईसाठी जाणार आहे बॉटम पट्टीवर जोडत असताना. तर आता इथे कट करून झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण जे सलवार आहे त्याच्या बॉटम पट्टीवर ही स्ट्रिप इथे ठेवणार आहोत. तर ती कशी ठेवायची ते इथे बघायचं आहे. तर लक्षात घ्या, तयार केलेली जी बुकरम पट्टी आहे ती सलवारवर ठेवत असताना आपल्याला सरळ बाजूने ठेवायची आहे. आता इथे मी पुन्हा एकदा मार्किंग करत आहे. कारण मगाशी जे मार्किंग केलं होतं ते उलट्या बाजूने केलं होतं. ही आपली सरळ बाजू आहे. तर तयार जी बुकरम स्ट्रिप आहे ती सरळ बाजूवर आपल्याला ठेवायची आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही सलवार कट करत असताना जर तुम्ही उंचीमध्ये 3 इंच एक्स्ट्रा ठेवून आणि कटिंग केलं असेल, तर तुम्ही सरळ जी बुकरम स्ट्रिप आहे, ती सलवारच्या बॉटम पट्टीवर ठेवून आणि शिलाई टाकू शकता. इथे तुम्हाला फॅब्रिकची स्ट्रिप कट करून आणि त्याला बुकरमची जी स्ट्रिप आहे ती अटॅच करण्याची आवश्यकता नाही. तर इथे मी फक्त 1च इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं कटिंग करत असताना. त्यानुसार इथे ही पट्टी मी तयार केलेली आहे. जर तुम्ही 3 इंच सोडलं आणि ही पट्टी तयार करून आणि अटॅच केली तर तुमची सलवारची उंची जी आहे ती जास्त होईल. तर या गोष्टीची देखील इथे काळजी घ्यायची आहे. आता यानंतर आपण ही जी स्ट्रिप आहे ती अटॅच करणार आहोत. तर इथे मी उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. तर अर्धा इंच इथे आपलं आता ही स्ट्रिप जोडण्यामध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच आपलं जे बेल्ट आहे ते जोडण्यामध्ये जातं. तर अशा प्रकारे आपलं 1 इंच इथे कव्हर होऊन जातं. तर अशा प्रकारे इथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून आणि ही जी बुकरमची जी स्ट्रिप आहे ती आपल्याला जोडायची आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, जोडत असताना आपल्याला जी शिलाई आहे ती अगदी कट टू कट आपल्याला बुकरम पट्टीच्या आउटलाईन वरून घ्यायची आहे. बुकरम पट्टीवरती न्यायची नाहीये आणि सावकाशपणे ही शिलाई टाकायची आहे. तर आता इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता जी अटॅच केलेली बुकरम स्ट्रिप आहे तिला आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे आणि शिलाई टाकायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे तिला आतल्या बाजूला सेट करत आहे याप्रमाणे. फोल्ड दिल्यानंतर आपल्याला दाब शिलाई टाकायची आहे या बाजूने. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे काय होईल की तुम्हाला जे माझे नवनवीन व्हिडिओ आहेत त्याची जी नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी मिळेल. आता शिलाई टाकून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी फिनिशिंगने आपली शिलाई जी आहे ती इथे टाकून झालेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला जी उलटी बाजू आहे त्या उलट्या बाजूकडून आपल्याला आणखीन एक शिलाई टाकायची आहे. म्हणजे जी बॉटम स्ट्रिप आहे ती व्यवस्थित इथे अटॅच होईल. तर आता बघा खालच्या बाजूला या बाजूने आपल्याला शिलाई टाकायची आहे. तर इथे शिलाई टाकून झालेली आहे आणि आपली जी बॉटम पट्टी आहे ती देखील इथे सलवारला अटॅच झालेली आहे. आता जी अटॅच केलेली बॉटम स्ट्रिप आहे तिथे तुम्ही सरळ एक लाईन टाकू शकता मोठ्या टाक्यांची किंवा झिगझॅग लाईन देखील टाकू शकता. आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाव इंचाच्या अंतरावर 2 लाईन अशा मोठ्या टाक्यांच्या टाकू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला झिगझॅगची लाईन हवी असेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही डिझाइन करायची असेल तर तुम्ही करू शकता. जर तुमची बुकरम स्ट्रिप ही थोडी विड्थला जास्त असेल म्हणजे रुंदीला जास्त असेल. आता इथे मी क्रॉस लाईनमध्ये झिगझॅग लाईनमध्ये इथे मी मोठ्या टाक्यांची शिलाई टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे इथे शिलाई देखील टाकून झालेली आहे आणि आपली जी बॉटम पट्टी आहे
सलवारची ती देखील इथे फिनिशिंगने तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.